ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा मृतं गमय। ओम शांति शांति शांति। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे त्वयश्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। मंचावर उपस्थित आदरणीय राहुल पांडेजी, सुश्रुत कुलकर्णीजी, शेखर वेलणकरजी आणि वर्षाताई आणि मला इथे आणणारे आमचे विवेक देशपांडे आणि इथे आम्ही यांना विवेकच्या बाबांना आम्ही MM म्हणतो. त्यांचं MM देशपांडे होते तर आम्ही त्यांना MM म्हणूनच ओळखतो. मी तो फोटो बघितला आणि मला आश्चर्य वाटलं. मी विचारलं विवेकला, तर म्हणाले आम्ही यांच्याशी सुरुवातीपासून जुळलेलो आहोत. मला खूप आनंद झाला. इथे सगळं बंधू भगिनींनो, आपण सगळं इथे आला आहात. कार्यक्रम विशेषच आहे. पुस्तक मला सुरुवातीला इथे दिलेलं होतं आधी, हे काय आहे सोबती हा कार्यक्रम काय आहे या बाबतीत. मी पुस्तक वाचलं आणि खरंच काही गोष्टी फारच सुंदर, म्हणजे यांनी जे थोडे सोबती विषयी असं म्हणून जे सुरू केलेलं आहे, मी तिथे अंडरलाईन आणि अशा त्याला मी हे करत गेलो, हे मार्क करत गेलो. कारण की ह्या गोष्टी सर्वसाधारण माणूस विचारच करत नाही आणि अशा प्रकारची वेळ बहुतेक सर्वांवरच येते, आज ना उद्या. आजकाल तर कॅन्सर कॉमन झालेला आहे. तसंच 2 दिवसांपूर्वीच किडनीच्या ह्या आजारांनी इथे ज्यांना आम्ही आमची पुष्पाताई म्हणून म्हणायचो, मी ह्याच्यापूर्वी इंदोरला होतो 10 वर्ष, तर पुष्पा पिसोळकर म्हणून तिथे होत्या. त्या MP फायनान्स कॉर्पोरेशनमध्ये त्या चांगल्या पोझिशनला होत्या. त्यांनी लग्न केलेलं नव्हतं आणि तिथे काय म्हणजे गीतेचे क्लासेस चालायचे ते त्या यायच्या आणि माझा चांगला संबंध होता. मला एक दिवस अचानक कळलं की त्यांना डायलिसिसवर आहेत त्या. मी त्यांना भेटायला गेलो. आता मला ह्या बाबतीत जितकं ज्ञान होतं आणि काय करावं हे 2-3 पेशंट्सला बघितलं होतं. मी त्यांना सांगितलं, पण त्या म्हणाल्या महाराज आता हाच एक मार्ग आहे, मी डायलिसिस करते. आणि आत्ता मागच्या महिन्यात मी एकदा इंदोरला गेलो होतो, तेव्हा त्यांच्याकडे जाऊन आलो, भेटून आलो, प्रसाद घेऊन गेलो त्यांच्याकरता. त्यांना खूप आनंद झाला. आणि दुर्दैवाने 2 दिवसांपूर्वीच परवा मला त्यांची जी देखरेख करत होते त्यांना कोणी नव्हतं. त्यांचा भाऊ बाहेर विदेशात गेलेला आहे, तर त्यांचे जे परिचित कोणी होते ते त्यांची सेवा करायची, त्यांना घेऊन द्यायचे तिथे. तर मला कळलं की पुष्पा त्यांनी निरोप घेतला. तर हे डायलिसिस आणि हे जीव घेणं, जेव्हा त्यांनी सुरुवातीला सांगितलं की हे मी डायलिसिसला जाते आहे, तेव्हाच मी त्यांना म्हणालो होतो की दुसरा कुठला डायलिसिसचा मार्ग न घेता दुसरी ऑल्टरनेट पॅथी काही असेल तर बघा, प्रयत्न करा. आता ते प्रेमानंद महाराज जे वृंदावनचे, त्यांच्या तर दोन्ही किडनीज खराब आहेत. ते डायलिसिस करतात का मला नाही माहीत. मी ऐकलं की ते डायलिसिस करत नाहीत आणि ते मोठ्या गर्वाने म्हणतात की माझी एक किडनी कृष्ण आहे आणि एक किडनी राधा आहे. आणि आज ते राधे राधे करत त्यांचं जीवन चाललं आहे. कुठलीही गोष्ट केवळ फक्त औषधांनीच ठीक होते असं नाही. हां, औषधं खूप प्रकारची आहेत, पण त्याच्याच बरोबर एक विशिष्ट भाव सुद्धा या आपल्या आजारांमध्ये आपल्याला मदत करतो. मग अशी नितीनजींनी खूप बऱ्याच गोष्टी सांगितल्या. मी स्वतः कोरोनामध्ये 1 महिना हॉस्पिटलाइज होतो आणि तेव्हा आता माझं भाग्य चांगलं, ते आमचंच हॉस्पिटल आहे, रामकृष्ण मिशन वृंदावनचं मोठं हॉस्पिटल. मी तिथे पहिला पेशंट होतो. त्या हॉस्पिटलला परमिशन नव्हती कोरोना पेशंट्स ट्रीट करायची, पण मी त्या आश्रमाचा एक हे होतो, त्यांच्या मॅनेजिंग कमिटीमध्ये पण मी होतो, कारण मी त्यावेळेस ग्वाल्हेरला होतो. आणि मला कोरोना झाला. महाराजांना मी फोन केला, म्हटलं मला असं म्हणे ताबडतोब ये. गेल्याबरोबर त्यांनी मला तिथे ICUमध्ये ॲडमिट केलं. पहिले माझा CT स्कॅन झाला. CT स्कॅनमध्ये धरल्या गेलं. 8-15 दिवसानंतर CT स्कॅन अजून बिघडला. भाग्याने तिथे ऑक्सिजनची सोय होती. सगळीकडे ऑक्सिजनचे प्लांट्स नसतात, पण तिथे होता. मला 15 दिवस सतत कंटिन्युअस ऑक्सिजनवर राहावं लागलं. आणि त्यावेळेस जे आता नितीनजींनी जे सांगितले रेमडेसिवीर, तर मला तर 15 इंजेक्शन्स रोज, त्याच्यामध्ये स्टेरॉइड्स आणि अँटीबायोटिक्स असे सकाळ दुपार संध्याकाळ लागायचे, म्हणजे रोज 15, असं 10 दिवस लागले. आणि रेमडेसिवीर 8 मला पोटात घ्यावे लागले. त्या कोणी म्हणायचं की 40,000चं एक मिळतं, कोणी म्हणायचं मिळत, ते पण मला मिळाले आणि मी आज जिवंत आहे.
तर हे केव्हा कोणाला कसं, बरं मी घरीच आश्रमातच होतो त्या काळात, कुठे बाहेर गेलो नाही, लोकांचं येणं जाणं नव्हतं. तात्पर्य सांगायचं, कोणावर केव्हा कशी वेळ येईल काही सांगता येत नाही. आणि ह्याच्यामध्ये एक गोष्ट आहे, हे आजार रोग वगैरे ह्यामध्ये भगवान ईश्वर प्रार्थना, आपणही ऐकले असतील ह्या गोष्टी, ह्या खूप मदत करतात, खूप मदत करतात. ईश्वराला प्रामाणिक प्रार्थना, दुसऱ्यांसाठी प्रार्थना मी स्वतःच्या जीवनात अनुभवला आहे. मी दुसऱ्यांसाठी प्रार्थना जेव्हा करतो ती जास्त इफेक्टिव्ह होते आणि त्यामुळे लोक दुसऱ्यांना त्याचा फायदा पण होतो. तर म्हणून ही जी ह्याच्यामध्ये संवेदना शब्द आता इथे ह्या डायसवर आपण खूपदा ऐकला. ही संवेदना काय आहे आपल्याकडे? इथे मी तुम्हाला जर विचारलं की घरी आपण काय काय करता, सगळ्यांकडे मला विश्वास आहे की देव, ईश्वर, पूजा, प्रार्थना ह्या शब्दांशी संबंधित असं काहीतरी होत असेल नक्कीच. पण ईश्वर म्हणजे काय? विवेकानंदांचं एक वाक्य आहे, विवेकानंदांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. विवेकानंद जेव्हा अमेरिकेला जात होते तेव्हा ते माउंट अबू स्टेशनवर त्यांचे जे खेत्रीचे महाराज अजित सिंग ते त्यांचे शिष्य होते विवेकानंदांचे. आणि त्यांनी विवेकानंदांना म्हटलं होतं, महाराज तुम्ही इथे या आणि मी तुमच्या विदेश जाण्याचा पूर्ण खर्च करतो, तुम्हाला मी तिथे न्यायची व्यवस्था करतो. स्वामीजी गेले खेत्रीला आणि त्यांनी आपल्या दिवाणाला स्वामीजींवर दिलं. स्वामीजीचे विदेशी कपडे वगैरे शिवून दिले, सगळे सामान वगैरे घेऊन ते अमेरिकेला मुंबईला गेले. तर मुंबईला जाण्याच्या आधी जेव्हा ट्रेनने निघाले तेव्हा ते माउंट अबू स्टेशनवर गाडी थांबली. तिथे माउंट अबू स्टेशनवर 4 तास गाडी थांबणार होती. तर स्वामीजी 4 तास काय करायचं म्हणून त्या प्लॅटफॉर्मवर फेऱ्या घालत होते. प्लॅटफॉर्मवर फेऱ्या घालत असताना त्यांना दूर एका झाडाखाली गेरुवा वस्त्र असलेले 1-2 साधू बसलेले दिसले. स्वामीजींना साधू संन्यासांविषयी प्रेम होतच. तर स्वामीजी 4 तास आहेत, गाडीला वेळ आहे, काय करायचं, चला ते कोण साधू त्यांच्याशी भेटून येऊ म्हणून स्वामीजी तिथून त्या झाडाखाली गेले चालत. आणि त्यांचे आश्चर्य म्हणजे त्यांचे गुरुबंधू स्वामी ब्रह्मानंद आणि स्वामी तुरीयानंद हे श्रीरामकृष्णांचे शिष्य आणि विवेकानंदांचे गुरुबंधू, तेच दोघं तिथे बसले होते. त्या दोघांना त्यांनी स्वामीजींना पाहिलं, स्वामीजींनी त्यांना बघितलं, फार तिघांनाही आनंद झाला. तर ते तुरीयानंद जे हरिभाई म्हणून त्यांचं नाव हरिनाथ चट्टोपाध्याय नाव होतं, ते हरिभाई स्वामीजींना बघतात. त्यांनी नंतर लिहिलेलं आहे, आपल्या शिष्यांना सांगताना म्हणाले, मी त्या दिवशी स्वामीजींना जेव्हा बघितलं तेव्हा म्हटलं हा नरेन आमचा तो नरेन नाही आहे, हा वेगळा नरेन आहे. त्या नरेनला आम्ही 2 वर्षांपूर्वी सोडलं आणि आज हा नरेन आमच्यासमोर जो उभा आहे हा वेगळाच आहे. आणि ते म्हणतात, मी जेव्हा म्हणजे स्वामीजींना बघितलं, कारण की तेव्हा ते आपसात नरेन म्हणायचे एकमेकाला, त्यामुळे मी जेव्हा स्वामीजींना बघितलं तेव्हा त्यांचा चेहरा बघितला आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव बघितला आणि त्यांच्या चेहऱ्यावर मला असं जाणवलं की त्यांनी दुसऱ्यांकरता विचार करून आपलं स्वास्थ्य बिघडवून टाकलेलं आहे आणि हे जास्ती जगणार नाहीत, हे मला जाणवलं. आणि विवेकानंद तेव्हा या तुरीयानंदांना कवटाळून म्हणतात, हरिभाई मला तुमचा धर्म काही समजत नाही. असं म्हटलं तर लोक म्हणतील काय बोलता, ज्यांनी आपला वेदांत धर्म तिथे विदेशात सांगितला. आणि ते विवेकानंद जाण्याच्या पूर्वी तुरीयानंदांना म्हणतात, हरिभाई तुमचा सोकॉल धर्म मला काहीही समजत नाही, पण माझं हृदय इतकं वाढलं आहे, इतकं संवेदनक्षम झालेलं आहे की आय कॅन फील अदर्स. मी दुसऱ्यांना अनुभवू शकतो. म्हणजे दुसऱ्यांना अनुभव करण्याची क्षमता जी असते तीच आध्यात्मिकता आहे. संवेदना ही जी आहे ही छोटी गोष्ट नाही. आपण जे पाहून न पाहिल्यासारखं करून निघून जातो बऱ्याचशा गोष्टी, बऱ्याचशा ठिकाणी, बऱ्याचशा लोकांना, बऱ्याचशा परिस्थितींना, आपली संवेदन क्षमता नाही. आपण धार्मिक नाही. आपण किती पूजा करत असू, किती प्रार्थना करत असू, किती टाळ्या वाजवत असू, आपण धार्मिक नाही. स्वामीजींनी जी व्याख्या केली आहे धर्माची, प्युरिटी अँड अनसेल्फिशनेस इज रिलिजन, पवित्रता आणि निस्वार्थता म्हणजेच धर्म. आज तो काळ आलेला आहे. आता ती जुनी व्याख्या, जुनं पूजापाठ ते करा, ते वाईट नाही, चांगलं आहे, ठीक, पण त्यांनी हे होतं का? हृदय विस्तारित पावतं, हृदय मोठं होतं, जीवनात पवित्रतेला आम्ही किंमत देतो, संवेदन क्षमता आमच्यात आहे, जी वाढते आहे, हे आपल्याला बघायला हवं, तर आम्ही धार्मिक, अन्यथा नाही. ह्या विवेकानंदांची ही जी नवीन ही जी त्यांनी काही डेफिनेशन्स दिल्यात आपल्याला,
त्या डोळे उघडणारे आहेत आणि आज त्यांची आवश्यकता आहे. तसं नसतं तर ह्या पुस्तकांचा ह्या पुस्तकांचा काही उपयोगच राहिला नसता. हे पुस्तक कोण वाचलेच नसते. पण वाचल्यानंतर कितीतरी गोष्टी जाणवतात. रुग्णांची काळजी घेत असलेल्या जवळच्या व्यक्तींना अनेक शारीरिक, मानसिक, भावनिक, आर्थिक आव्हानांना सामोरे जावे लागते. उगवणारा प्रत्येक दिवस कोणते नवे आव्हान घेऊन येणार याची काहीच कल्पना नसते. आयुष्याने आपल्या पुढे उभ्या केलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपल्याला देता येईल याची शाश्वती नसते. आमचा जवळचा एक फक्त यंग मुलगा, आणि आमच्या आश्रमातच ती गोष्ट घडली म्हणून मी सांगतो इथे, तो 6 महिन्यांपूर्वी आश्रमात आला माझ्याकडे. एकदा त्याचा मला फोन आला, स्वामीजी अडचणीत आहे आणि थोडी मदत हवी. मी केली. माझ्याजवळ काही होतं, मी आश्रमात घेतली. काही लोकांनी मला दुसऱ्यांनी काही दिलं, असं म्हणून मी त्याला एक सायझेबल अमाऊंट त्याला मदत केली. त्याच्यानंतर तो एकदा आला आणि मग त्यांनी सांगितलं की मी एक काही खूप चांगला पैसा कमवला होता. कोरोनामध्ये माझं काम काही चाललं नाही आणि तेव्हा वडिलांना 70,000चं एक इंजेक्शन असं 8 वर्ष चाललं. दर महिन्याला एक इंजेक्शन द्यावं लागायचं आणि 8 वर्ष हे असं करावं लागलं मला. आणि तो म्हणाला माझ्याजवळची जवळपास माझी जी पुंजी होती ती जवळपास 1.5 कोटी म्हणजे ह्या हॉस्पिटल, वडिलांची ट्रीटमेंट ह्याच्यात खर्च झाली. त्याची आई आजारी असताना मी मुंबईला गेलो होतो, त्यांनाही भेटून आलो. आई पण 5-7-8 वर्षांनी आजारी घरीच होती. हे सगळं करता तो म्हणाला मी काय करू, मला काही कळतच नाही. आणि इकडून तिकडून मागून मी खूप पैसे घेतले आहेत आणि ते करतो आपण, मला काहीतरी क्लिक होईल असं मला एक काम मिळणार आहे. नंतर त्याचा मला एकदा फोन आला, मला काम मिळालं आहे आणि बहुतेक मी आता लोकांचे घेतलेले पैसे परत करू शकेन अशा परिस्थितीत आलो आहे. पुन्हा महिन्याभरानंतर मला कळलं की नाही, असं काही नाही. ते त्याची जी माहिती होती चुकीची, काहीतरी कुठेतरी बिनसलं होतं. आणि नंतर मी नागपूरमध्ये नसताना तो इथे आला. मी बाहेर होतो त्यावेळेस, मी मुंबईला की दुसरीकडे कुठे गेलो होतो, अल्मोड्याला गेलो होतो. मला कळलं तो आश्रमात आला आणि माझ्याशी बोलू शकत नव्हता. काय झालं, पण मला नंतर फोन आला, त्यांनी स्वतःला हँग केलं. 50चा मुलगा आता, आणि खूप चांगला, मी नाव सांगितलं तर आपल्यापैकी बरेच लोक ओळखतील त्याला. जुना नागपूरचाच, आमच्या मठाचाही व्हॉलेंटियर, मुंबई मठाचा पण व्हॉलेंटियर, सगळ्यांनाच कळलं. आणि त्या फिल्मी दुनियेतला तो होता आशिष उबाळे. तर त्याला हे करावं लागलं. आता ज्या काही गोष्टी इथे झाल्या त्या सगळ्या सत्य आहेत आणि असं होतं. फक्त आपल्यातली जर संवेदन क्षमता जर वाढली आपल्या समाजातली आणि प्रत्येकाने जे जे काही करू शकतो ते करायचा प्रयत्न केला, ह्या गोष्टी खूप कमी होतील. आणि शेखर वेलणकरांनी ह्या गोष्टी खूप छान नमूद केल्या आणि पुस्तकात आणल्या. आणि हे सगळ्यांनी वाचनीय पुस्तक आहे, वाचायलाच हवं. कारण की केव्हा काय येईल ते पैशाचे सोंग आणता येत नाही, अगदी सत्य आहे. माणूस मदत करू शकतो, कधी कधी ती मदत पण आवश्यक असते. पैसाच नाहीच नुसतं, मनुष्य पण आवश्यक आहे. पण मनुष्याबरोबर पैसाही लागतो आणि पैशाबरोबर मनुष्यही लागतो. दोन्ही गोष्टींची आवश्यकता आहे. प्रभू ईश्वर हे करो की आम्हा सगळ्यांमधली ती माणुसकी, ती संवेदन क्षमता जागी हो, वाढो. आणि जसं आता ह्यांनी म्हटलं आणि आमच्या पांडे साहेबांनी म्हटलं, राहुल पांडेंनी म्हटलं की 2चे मी देईन, मी पण म्हणतो 2चे मी देईन. नमस्कार, धन्यवाद.